नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये तेही गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात स्वस्तात मस्त बिना मावा बिना पाकाची अशी 2 लेयरची महागडी मिठाई बनवून दाखवणार आहे, जी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तर एक नंबर लाजवाब लागते। तर चला वेळ न घालवता सुरू करूया। तर यासाठी एका बाउलमध्ये टाकूया 2 कप खोबऱ्याचे किस, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते, व 1/4 कप मिल्क पावडर, ज्यामुळे बर्फी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागेल, व 1/4 कप पिठी साखर। साखर कमीच टाकायची आहे, कारण मिल्क पावडर ही गोड असते ना, तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता, व अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल, किंवा तुम्ही व्हॅनिला एसेन्सऐवजी 1 चम्मच वेलची पावडरसुद्धा टाकू शकता। तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात। खरंच मंडळी, ही बर्फी फक्त 5 ते 7 मिनिटात बनून तयार होते आणि खायला खूपच टेस्टी अप्रतिम लागते। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता बाइंड करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी दुधावरची फ्रेश मलाई घेतली आहे। तर थोडी थोडी करून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही थंड दूध टाकूनही बाइंड करू शकता, बट मलाई टाकल्याने बर्फीचे टेस्ट आणि टेक्स्चर अगदी क्रीमी येईल आणि स्वस्तात मस्त अशी आपली बर्फी घरीच बनून तयार होईल। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आपल्याला याचं खूप जास्त कडक किंवा खूप नरम गोळा करायचं नाही, थोडं सक्त ठेवायचं आहे। बघा, वाटते ना अगदी खव्यासारखं। आज आपण अगदी मार्केटसारखी 2 लेयरची बर्फी बनवणार आहोत। तर याचे 2 समान भाग करून घेऊयात आणि एका भागाला उचलून साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या भागात थोडंसं ग्रीन कलर मिक्स करून घेऊयात। हे टाकणे ऑप्शनल आहे, बट याने बर्फीची लुकिंग खूप छान येईल, अगदी मार्केटसारखी आपली 2 लेयरची मिठाई बनणार। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तर चला, आपले ग्रीन आणि व्हाईट दोन्हीही पार्ट रेडी आहे। तर पटकन बर्फीला सेट करूया। त्यासाठी मी इथे प्लास्टिकचे मोड घेतले आहे, तुम्ही वाटल्यास तर ट्रे किंवा ताट पण वापरू शकता। तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात। आता यामध्ये बटर पेपर टाकूया, ज्यामुळे बर्फी इझिली डिमोल्ड होईल। तर सर्वात आधी आपण यात पांढरा गोळा टाकूया आणि त्याला हाताने किंवा चमच्याने दाबून दाबून अगदी स्मूथ करून घेऊयात। आता तसाच यावर ग्रीन गोळा टाकायचं आणि त्यालाही चमच्याने दाबून दाबून अगदी स्मूथ करून घेऊयात। बघा, आपली बर्फी रेडी झाली आहे सेट व्हायला। तर 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया, ज्यामुळे बर्फी लवकर सेट होईल। बघा, 15 मिनिट झालेली आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे। तर डिमोल्ड करून घेऊयात। वाव, किती छान मस्त सेट झाली आहे। तर बटर पेपर काढून घेऊयात। आता अगदी हलवाई स्टाईल लुक देण्यासाठी मी इथे सिल्वर वर्कने डेकोरेट करत आहे। हे लावणे ऑप्शनल आहे, तुम्ही वाटलंस तर ड्रायफ्रूटने सुद्धा डेकोरेट करू शकता किंवा प्लेन पण ठेवू शकता। तर चला कट करूया। वाव, कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे। तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता। बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे। तर चला, मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते। वाव, किती सॉफ्ट बनली आहे व टेक्स्चर ही किती छान दाणेदार आलेला आहे, जे तोंडात टाकतेच विरघळे। तर मंडळी, मार्केटमध्ये जी 2 लेयरची महागडी मिठाई मिळते ना, तुम्ही तशीच मिठाई स्वस्तात मस्त घरी बनवू शकता, कारण बनवायला ही खूप सोपी आहे। कारण यात तुम्हाला गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही,
आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही हे 2 लेयर्सची बर्फी एकदा नक्कीच करून पहा, सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.